जीवनामध्ये तुमच्या आमच्या विश्वास पाहिजे. जर विश्वास असेल तर संसारही कडीला जातो आणि परमार्थही कडीला जातो. आणि याच्यामध्ये भेद जर असेल संसारही कडीला जात नाही, परमार्थही कडीला जात नाही. हनुमानजीच्या अंतःकरणामध्ये, आंतर स्वरूपामध्ये आणि बाह्य स्वरूपामध्ये काय होतं? विश्वास होता. जीवनामध्ये विश्वास पाहिजे. पण या कलियुगामध्ये फक्त 25% विश्वास आहे, 75% पाप आहे. माझ्या पदरचं सांगणार नाही व्यासपीठावर. 25% फक्त पुण्य आहे. सांगा माय बापावर 100 जर माणसं असले तर 75 माणसाला 25 कशी आवरणार? द्वैतवादी बुद्धी निर्माण झालेली आहे आणि या बुद्धीचा अपभ्रंश करून परमार्थाचं वाटोळ करायला चालू केलेलं आहे. मग जीवनामध्ये विश्वास ठेवा. कुठे ठेवा? परमार्थावर ठेवा. आपल्या आईवर ठेवा, भावावर ठेवा, बहिणीवर ठेवा. तरच संसार चालणार आहे, तरच परमार्थ चालणार असता. परमार्थ चालणार नाही बाई माय बापावर. मग याच हनुमानजीचा कुणावर विश्वास होता? रामावर. कारण आतून आणि बाहेरून दोन्हीकडे विश्वास होता. म्हणून हनुमानजीने स्वतःच्या देहाचं विचार न करता बाणावर स्वतःचं शरीर टाकलं. ज्या नंदीग्रामाच्या ठिकाणी कोण भरतराज होते त्या भरतराजाच्या सानिध्यामध्ये आगमन केलेलं आहे. अयोध्या नगरापासून 25 ते 30 किलोमीटर अंतरावर नंदीग्राम आहे आणि त्या ठिकाणी असणारे भरतराज साधना करत बसलेले होते. आज भावाचा भावावर विश्वास नाहीये, परंतु भरतानं सावत्र भाऊ त्या सावत्र भावावर विश्वास ठेवला. याचं नाव परमार्थ आहे. भरत श्रीरामाचा निज भक्त भरत भक्ती उल्हासित आचार्य भक्तीचा भरत भरते निर्मुक्त चराचर. चर आणि आचर म्हणजे फिरणारे आणि स्थिर. विश्वास जीवनामध्ये असला की स्वतःच्या कर्मानं, धर्मानं, आचरणानं, भावानं आणि भक्तीनं हे जर आपल्या जीवनामध्ये असेल तरच आजी संसार सुफळ झाला गे माय. नसता सुफळ होत नाही, परमार्थ सुफळ होत नाही आणि संसार सुफळ होत नाहीये. तो सुफळ स्वतःच्या शरीरामध्ये अनुकरण भरताने केलं. स्वतः रामचंद्राच्या नामस्मरणाचा भोग केला, चिंतन केलं, आराधना केली, त्यांच्याविषयी भाव धरला, त्यांच्याविषयी आत्मीयता धरली. त्याच वेळेस असणारी ही भरताची कीर्ती आजही या कलियुगाच्या शेवटपर्यंत टिकणार आहे. आजच नाही, शेवटपर्यंत, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत. मग भरतानं भक्ती केली. आंतरीच्या स्वभावे निघे बाहेर आपल्याला सांगायची गरज नाहीये. पण या कलियुगाच्या ठिकाणी 75% लोकेशन आणखीन आहे. या लोकेशनामध्ये फसल्या चाललेल्या आहे. त्याच्यामुळे मात्र स्वतःचे होते, समोरच्याचे होते. मग विश्वास ठेवायचा कोणाला? आईवर ठेवू नका, बापावर ठेवू नका, बहिणीवर ठेवू नका, दोस्तावर ठेवू नका. कोणावर विश्वास ठेवा? फक्त परमार्थावर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा. आणि तोच कार्य हनुमानजीने केले, तेच कार्य भरताने केलेले आहे. पण आजही उज्ज्वलता आहे. मग या कलियुगाच्या ठिकाणी असे काही होऊन गेले नाहीत का? ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, याच्या व्यतिरिक्त का झाले नाहीत? कारण विश्वास नाहीये. विश्वास ठेवत आम्ही काय करावं? हे माध्यम आहे. मग जीवनामध्ये जर असणार आपोआप तिथे असणार नामस्मरण केलं, दाखवायची गरज नाही. याच्यात बाहेर पडल्याशिवाय राहत नाही. ते असणार भरतानं नंदीग्रामाच्या ठिकाणी भक्ती करून प्रकाशितपणा केलेला आहे, आत्मसात केलेला आहे, विस्तार केले. म्हणजे हा विस्तारच आहे, जास्त विश्लेषण करणार नाही. मोजक्या शब्दामध्ये भक्ते विस्तारले भरते भक्ती प्रकाशिले भरते पाल्लाळिले निज भक्ते. भरतानं भक्ती विस्तारलेली आहे, नावारूपाला आलेली आहे, पाल्लाळलेली आहे. पाल्लाळणे म्हणजे एका शब्दाचा पुन्हा पुन्हा उच्चार करणं म्हणजेच पाल्लाळणे. राम 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 असं जर म्हटलं तर तिला पाल्लाळणे. आई सुद्धा आपल्या लेकराला मध्ये काय मागापासून पाला लावला असता. माध्यम आहे. हे सूक्ष्म तत्वाचं अनुकरण करणं तुमच्या आमच्या जीवाचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य आपल्या जीवनामध्ये जर उतरलं, सांगायची गरज नाहीये, बाहेर आपोआप येते. ते भरताना स्वतःच्या अंतरामध्ये जो जगाचा जनिता विश्वाची माता, जो प्रत्येकाची अंतर्यामी मुंगी ते ब्रह्मदेवापर्यंतचं अस्तित्व आणखीन आहे, त्या परमेश्वराचं चिंतन जिथे केलं म्हणून नावारूपाला आलेला आहे, विस्तार झालेला, प्रकाशितपणा झालेला. भरत भक्तीचा निकट ठेवा, भरत भक्तीचा विसावा, भरत भक्तीचा ओलावा, भक्तीच्या गावा निगो भरता. सांगा
सांगा हे हृदय बंदी खाना केला हात विठ्ठल कोणत्याला कोंडायचं हो तो रिकामा नाही तुमच्या आमच्या पाठीमागे लागायला. जे असणं सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते शेवट असणार त्या भगवंताचं नाम चिंतन करा. भायांगाने नाहीये आमचं भायांगाने सगळं भायांग आहे. रंगी रंगेवा श्री रंगे काय भुलला शिव वरलिया रंगे. आपण वरल्या रंगाला बोललो आतल्या रंगाला जिथे असणाऱ्या बरं का काय करायचे त्याची चेजबाज करायची आहे. रंगामध्ये यायचे कोणत्या रामरूपी रंगामध्ये यायचे आणि रामरूपी रंगामध्ये आला की तुमच्या आमच्या जीवनाचं याच देही याच डोळा देखील मुक्तीचा सोहळा वरी गेल्यानंतर बघू काय होतंय ते. इथंच नरक आहे आणि इथंच जिथे असणार स्वर्ग आहे. भरते सत्य सद्भाव भरते साचार अनुभव भरते प्रगटा राम राव सर्वत्र पाहाव सर्वाचे. आत्मप्रचिती साधू प्रचिती आणि देव प्रचिती आपल्यामध्ये उतरायला पाहिजे. ते भरताना उतरवून घेतलेलं आहे म्हणून आज नाव आहे आपलं. इथून स्टेजवर खाली उतरलं त्यालाच कस काय 4 वेळा अधिक दिल्या. अरे घालवा हे घालवा तर तुमचा जन्मल्यापासून मरेपर्यंत तुम्ही परमार्थ करा. आणि तुमच्या मनामध्ये जर भेद असेल तर तुमचा परमार्थ सिद्धीला जाणारा नुसता परमार्थ केल्यासारखा होईल. वाळूचे कणरी गडीचा तेलही गळे येल सुद्धा निघणार आहे पण त्या माध्यमामध्ये गाणं गाळायला पाहिजे. याच्यामध्ये सुद्धा गाणं गाळायला पाहिजे तर तुमचं इथे कृत्य कल्याण आहे. वरपंगू भाई अंगाने नको परमार्थ आतून पाहिजे. त्यांनी आता मीना करून बघा सांगितले की ऐकलं त्यांनी असणारे भाई अंग दाखवलं म्हणजे परमार्थ झाला नाही. परापश्यंती मध्यम आणि वैखरी परावाणीपासून निघणारा शब्द असणारा 4थ्या वाणीमधून निघते. मग इथं ज्यावेळेस कळ लागल ना त्यावेळेस त्याला बी ऐकू येते. दिवसभर नुसतं केलं तर माहिती रोजच ह्याचा गाणं आहे. आणि ते जर आजकळून रडलं माय म्हणती माझ्या बाबड्याला काय झालं की धावत येते. आत्मानुभव आहे पदरचं सांगत नाही. व्यासपीठ इथं पदरचं सांगायचं नाहीये. मग बेबीच्या देटाला कळ लागलेल्या अवस्थेमध्ये जर त्याचं नाव चिंतन केलं तर बरोबर आपल्याला दिसणार नाही. पण आपलं कार्य सिद्धीला नेल्याशिवाय राहणार नाहीये. 101% गॅरंटी आहे. भरते वाढविली विरक्ती भरते पाहिली निज शांत भूते भोगिते स्वानंद. भूते भोगिती स्वान आपण गेली म्हणजे लुळी केली आपल्याशी केली. हृदयबंदी खाना केला हात बीट आपल्याशी अगोदर केलं त्यावेळेस दुसऱ्याकडे देता येते. आपल्याकडे जर नसेल आणि भायांकडे जर वर्तन करण्याचा प्रयत्न जर केला हाही तिकून कळ आणि तोही कुंकळ मी पुढचा शब्द वापरत नाहीये. मग जीवनामध्ये काय घ्यायचंय हे माध्यम असणाऱ्या ह्या भरताला कळालं आणि ते माध्यम तुमच्या आमच्या जीवनामध्ये उतरवावं म्हणजेच असणार हे कार्यसिद्धीला जाणारे किमान 25% पुण्य कसं टिकल. मग हे वाढवायचं आहे. परमार्थ वाढलाय पहिल्यापेक्षा वाढलाय पण द्वेष अधिक झालंय. द्वेषामुळे परमार्थ सिद्धीला जात नाहीये. त्यानं असलं केलं ते करू नका. त्याने केलं तुम्ही करू नका. आणि त्याने केलं म्हणून आपण बी केलं तर काय परमार्थाचं नाव आहे का परमार्थाचं स्वरूप आहे का नाहीये. हे करू नका. आणि हे जर केलं तर त्याला बी नरकाला ह्याला बी नरकाला. ते भरताने केलं नाहीये. संगतीचा परिणाम आहे. आपण गेली लुळी केली हृदयामध्ये असणारा राम सापडला. मलयाद्रीच्या ठाई चंदनाची पैधाडी पाहितेने डोंगर सर्वही केला लवलाही चंदना केला लवलाही चंदना. सांगा सांगा माय बापा आपणही असणाऱ्या चंदनासारखं जर व्हायचं असेल तर निका 22 कॅरेट किंवा 24 कॅरेट सोनं बनायला पाहिजे. आपण दुसऱ्यानं नाहीये. आपण बना. आपण बनला की म्हणते खरं नाणं हो खरं सोनं डाग नाही याला. दृष्टांत दिलेला आहे चंदनाचा. कुणासाठी भरतासाठी दृष्टांत दिलेला आहे. भरत असणाऱ्या नंदीग्रामाच्या ठिकाणी एकटा आहे. संगतीचा परिणाम आहे. महिलागिरी असणाऱ्यावर का चंदन जसं असणाऱ्या डोंगरावर वास्तव्य एक आहे पण संगतीचा परिणाम आहे. संगतीच्या परिणामामधून या जळ जीवांचा उद्धार होतोय. तो उद्धार असणारा भरतानं नंदीग्रामाच्या ठिकाणी माध्यम फक्त असणारे चंदनाचं वापरलंय. नाही आपण तेथे गेला नाही उपडून आणि रांगवात वरुणी गेला तेने गिरी केला. बघा आता झाड आहे वनस्पती आहे. इकडून तिकडे तिकडून इकडे तिकडे जाऊ
शकत नाहीये. आता जसा आता सुटलं शांतीचा शीतळ वारा, आता जसं वारं सुटलंय ना, मग ह्या झाडावर त्या झाडावर, त्या झाडावर त्या झाडावर, त्या झाडावर त्या झाडावर त्या चंदनाचा वारा वरून गेला. मुळे इतर जे का झाड होते ते सर्वच्या सर्व चंदनमय बनले. मग हीच अवस्था या आनंद गावाच्या ठिकाणी झाली. कशी झाली? एकानं रामायण लावला असेल, दोघांना लावला असेल, 10 जणांना लावला असेल, 100 जणांना लावला असेल, पण त्याची प्रतिक्रिया कुठवर गेली हे सगळेच बरं झाली. माध्यम एक आहे, माध्यम एक आहे, चंदन एक आहे, राम एक आहे, धर्म एक आहे, कर्म एक आहे. पण आपण भेद निर्माण केला. एक वनस्पतीचा बळीवार चंदन केला डोंगर भागतसा तो फेर श्वास थोर आवरेना. एका वनस्पतीचा बळीवार म्हणजे एका नामाचा बळीवार, एका चंदनाचा बळीवार, एका धर्माचा बळीवार आहे. मग तो धर्म जर आचरण करत असताना सात्विकतेमधला जर धर्माचं आचरण जर केलं तर ते इतरत्र जिथे पसरल्या जाते आणि त्याचा फायदा इतरांना सुद्धा होतोय एका वनस्पतीमुळे. मग एक जणांना रामायण लावलं त्यांचा जगताचा उद्धार आहे का? नाही ना, सगळ्याचाच उद्धार आहे. ते माध्यम इथं आहे आणि ते चंदनाचं माध्यम त्या ठिकाणी असणार. भरत राजाच्या माध्यमामधून चंदनाचं भगवंत तो भगवंत मूर्तिमंत तेने कायन है प्राप्त सौभाग्य संत त्रिजगत. सांगा सांगा, आत्मधान, आत्मस्थिती, आत्मवृत्ती, आत्मभाव, आत्मकर्तृत्व आहे का तुमच्या आमच्याकडं? मनाचे ऐकायचं काय? आपण एवढे बसलात माझ्या चिरदय भगवंत आहे का? म्हणायची कुणाची ताकद नाही, विश्वास नाही हो. आणि तो नसेल तर म्हणजे उचला लवकर. मधात असून आतमध्ये असून आपला विश्वास नाहीये. तो भरताचा विश्वास होता. माझ्या चिरदय भगवंत त्याला म्हणायचं धारण आणि धर्म. आणि त्या माध्यमामधून आपण चालण्याचा प्रयत्न केला. निश्चित उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, पण ते माध्यम पाहिजे. माझ्या चिरदयी भगवंत तो भगवंत मूर्तिमंत. आता हे अंतर्मुख होऊन पाहण्याचा प्रयत्न करा. बाह्य स्वरूपाने दिसणार नाहीये. अंतर्मुख जिथे व्हा. याच्या स्थितीमध्ये स्वतः तिथे ध्रुव बाळाची कथा बघा. अंतर्मुख झाल्याशिवाय देव भेटत नाहीये, बाह्य स्वरूपामध्ये नाहीये. हे नाशिवान आहे. आतमधला असणारा ज्याचं अस्तित्व जिथे आणखीन आहे तो असणारा शाश्वत आहे. मग अंतर्मुख झाल्याशिवाय कळत नाही. पालत्या गागरीवर पाणी टाकल्यानं गागर भरत नाहीये. मग ही उताणी करायची आहे आणि रामरूपी पाणी याच्यामध्ये सोडल्यानंतरच असणारा या 3.5 हाताच्या देहाचा उद्धार होणार आहे. बोला. दृष्टी विषय समस्त राम रूपे देखत भरत दृष्टा दृश्या दृश्य द्रष्टा दर्शन तेत सहज होत राम रूपा. अध्यात्म, आदिभूत आणि आदिदैवी, दृश्य, द्रष्टा आणि दर्शन ह्याचं माध्यम तिन्हीच्या ठिकाणी दैवत आहेत बरं का. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन तिन्हीच्या ठिकाणी दैवत येतात. आणि त्या दैवताच्या माध्यमामधून तुम्हाला आम्हाला पाहण्याची क्रिया प्राप्त होती, एरवी प्राप्त होत नाही. दृश्य दिसणारी वस्तू पाहणारा आणि ते पाहतेपणा म्हणजे ज्ञान. हे ज्ञान पाहिल्यानंतर होते, अगोदर होत नाही. डोळे मिटवा नाही ज्ञान होत. आणि ज्यावेळेस वस्तू पाहिल्या जाते डोळे मिटवा त्या वस्तूचं असणाऱ्या माणसाला काय होते? पुन्हा पुन्हा भान होते. ती असणारी वृत्ती दृश्य, द्रष्टा आणि दर्शन ही वृत्ती भरत राजाची समरूपामध्ये होती. समरूपामध्ये कशी? फक्त रामाच्या व्यतिरिक्त काहीच पाहत नव्हतं. वा का? पशु असेल, पक्षी असेल, दानव असेल, मानव असेल, यक्ष असेल, गण असेल, गंधर्व असेल, रामरूपानं पाहत होता. म्हणून आजही भरताचं नाव आहे. रमणी शब्द पडतात श्रीगान शब्दार्थ श्रीराम आपण श्राव्य श्रवात श्रवण स्वयंचित घन. जास्त विस्तार करणे नाही. कानाचा शब्द असणार ऐकणे आहे. आपल्याला जर कोणता आवाज, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज जसे येते तसे आपण ऐकतो. कोणी आव म्हणलं, कोणी हाक मारली, कोणी शिवी दिली, कोणी काही बोललं असं ते शब्द आपल्याला ऐकू येतात. पण वृत्ती त्या स्वरूपामध्ये राम स्वरूपामध्ये विलीन झाल्यामुळं कानाच्या ठिकाणी जो ऐकू येणारा जो शब्द आहे, जो ऐकणारा भरत आहे, तो राम रूपाने आपल्या कानाद्वारे श्रवण करत आहे. रामे घेता वासा वासास बाह्य प्रेय प्राता ज्ञान समस्त चिदाकाश. नाकाचा गुणधर्म जिथे असणारा श्वास घेणे
त्याचा गुणधर्म तो कधी सोडत नाही. मग वेगवेगळ्या प्रकारचा वास आल्याशिवाय तुम्हाला आम्हाला राहत नाहीये. पण भरताला तो असणारा वास येत नव्हता. आपण माझ्या गावाच्या बाहेरून जर चालू तर असं करतोच नाही, तर असं करतोच नाही, तर काहीतरी करतोच असं. पण तो भरत जर त्या अवस्थेमध्ये असला तरी असणारा रामाचा श्वास येतो. कारण घ्राणेंद्रिय आहे, त्याला सगळं कळतंय, सगळं कळतंय. व्रती ही त्या स्वरूपामध्ये लीन झाल्यामुळं हे पंचतत्व, पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय आहेत ना, आणि मन हे एकरूपाच्या ठिकाणी तल्लीन झाल्यामुळं रामा व्यतिरिक्त जिथे असणारा भरताची अवस्था नाही. बोला तव दोही राम प्रकाशी त्वचा स्पर्शा स्पर्शनास सहज समरस श्रीराम. सहज समरसी श्रीराम. आता ज्याचा स्पर्श होऊ लागलेला त्याच्यामध्ये राम आहे, ज्याला स्पर्श होत आहे त्याच्यामध्ये राम आहे. मग समानता निर्माण झाली की नाही? एक स्वरूपाच्या एक तत्वाच्या ठिकाणी आले की नाहीये? स्पर्श स्पर्शनाशी. मग ज्याचा स्पर्श आपल्या शरीराला होईल, आता याला असा जर स्पर्श केला तर म्हणजे तुमच्या बोटाचा स्पर्श झाला, मी कागद असा लावला म्हणजे कागदाचा स्पर्श झाला. पण ती जाणीव आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भरताच्या अंतःकरणामध्ये फक्त राम रसनारा तलिया वडी घेता राम रसाची गोडी त्रिपुटी झाली देशोधडी रसना ओसंडी रसा. याला सकाळी वेगळं, दुपारा वेगळं, संध्याकाळी वेगळं चव लागलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारे खारट, आंबट, तिखट काय जी लागायची असेल ती आता ज्याची त्याचा माध्यम वापरला गेलेला आहे. पण भरताची जी चवी आहे ती फक्त असणारा राम, त्याच्या व्यतिरिक्त आन चवी दुसरी चवीच आवडत नव्हती. बोला कर्मेंद्रिय याची रीती सेविता श्रीरामची शक्ती उडाली कर्माची कर्मगती स्वेच्छा वर्तती निष्काम. निष्काम कर्मेंद्रिय वाचा पाणी सूचना आणि बुद्ध हे असणारे कर्मेंद्रियाचे ध्यान केले. हे कर्मेंद्रियाच्या ठिकाणी सुद्धा रामचंद्राचा भाव भरताच्या ठिकाणी एक रूप जिथे झाल्यामुळं मग पाय जे असणारे करत आहेत ते रामाकडे जाण्यासाठी चालत आहेत, हात राम कार्य करण्यासाठी चालत आहेत, मुख जिथे असणं राम करण्यासाठी चालू लागलेलं आहे. हे सगळेच्या सगळे राम तत्वामध्ये राम रूपामध्ये अत्यंत सुखावला देखो लागला. अहो हे बाह्य लक्षण आहे, हे बाह्य लक्षण, बाह्य लक्षणाने हनुमानजी पाहू लागलेले आहेत. कारण प्रत्येकाला वाटते माझ्यासारखा हे कालकाट करून म्हणते माझ्यासारखं नाही वाचणार, माझ्यासारखं नाही सांगणार. हे भावना आहेत, भावना काढून टाका, त्यावेळेस सिद्धी सार्थकता होणार आहे. हे भरताच्या नंदीग्रामाच्या ठिकाणी हनुमानजी गेले. ध्वनी राम 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 रूपा सकळ द्रुम प्लवंगम विष्णेता. नंदीग्रामाच्या ठिकाणी गेले आणि पाहता चारी बाजूला माणसाच्या तोंडामध्ये राम राम यायला गेलं. सकाळच्या प्रेरी राम राम म्हणलं तर तू असं बघतो, सांगा कसा मेळ लागल. पण भरताच्या सानिध्यामध्ये वृक्ष होत्या, वेली होत्या, आता हे जाऊ द्या जिवंत दगड सुद्धा राम राम म्हणत होते. भरतानं भरताची स्थिती पाहिली, गती पाहिली, आचरण पाहिलं आणि कर्तृत्व पाहिलं. त्या हनुमानजी आता किती भक्त मोठे होते. हनुमानजीला नवल वाटलं, नवल केवडे केवडे, हनुमानजीला नवल वाटलं. तुम्ही ते रामे त्रणे कोंदले राम नामे वायू गर्जे राम नामे योम रामे. एकदा तर रामस्थितीच्या ठिकाणी गेलात ना, जाण्याचा प्रयत्न करा, जाण्याचा प्रयत्न करा. जो जो आवाज, जी जी वस्तू आपटल्या जाईल त्याच्यामधून रामध्वनी आपल्याला सुद्धा कानाला मिळणार आहे. हे निश्चित आहे, 100% निश्चित आहे. पण आपली वृत्तीकडे त्या जात नाही, म्हणून आपल्याला वेगळा दुराभास निर्माण होत आहे. प्रकार मृदुवार स्वय झाले. पंचमहाभूतापैकी असणाऱ्या कोण पृथ्वी माता जी ध्यान केले ते पृथ्वी माता तुमच्या आमच्या शरीरामध्ये हाडाच्या स्वरूपामध्ये आहे. पृथ्वी मातेनं कधी तुम्हाला आम्हाला म्हटलं का इथं बोर घेऊ नको, इथं वीर खाऊ नको, इथं शिला जाऊ नको, तिथं सुला जाऊ, असं म्हटली का कधी? समानता आहे. मग आपल्या जीवनामध्ये ती समानता उतरवायची आहे, उतरत नाहीये, उतरू व्हायची आहे. आणि जर उतरली तर भारतामध्ये आपल्यामध्ये काय बदल नाही. बोला शांती धरेसी आली एकात्मता विस्तावरली वर्तो लागली विरोध. सच्चित आणि आनंद केंद्र परमात्मा जे ध्यान केलं आहे, हा
परमात्मा प्राप्त जर करायचा असेल तर साधूच्या संगतीमध्ये, संतांच्या संगतीमध्ये, ज्ञानाच्या संगतीमध्ये जावं लागेल, तरच असणारा याला सद्गतीकडे जाण्याचा मार्ग सापडणार आहे. आणि ती सद्गती कुणाला, संतांची सद्गती पृथ्वी मातेला झाली, ती तिथे असणारा काय शांत झालेली आहे. सत्संगती झाली जीवना विसरोनी अभोगमना, ऐक्य प्रती सकळ जनाती स्वादन मधुर. आता पाण्याचा प्रकार दुसरा भूत सांगितलं गेलं, तो पाण्याचा भूत आता यांना गामून सकाळला मला गाम जास्त सांगत नाहीये. मग हे असणारं पाणी आपल्या शरीरामध्ये आहे. दुसरं तत्व जे त्यांनी केलं, मग रक्त आलं, लाळ आलं, बराचसा विस्तार आहे. एवढं सांगायचं नाही, मग सांगितले मला लय विस्तार करू नका. मग धावत्या वेगामध्ये पुढे चालायचे. मग त्या पाण्याला देखील त्या भरताची संगती झाली आणि संगती झाल्यामुळं विसरोनी आदोगमना, विसरोनी आदोगमना. आपल्याकडे तेवढं भाग्य नाहीये. रात्रीच्या मध्यरात्रीच्या 12च्या टायमाला पाणी एक क्षण किंवा एक निमिष पाणी स्थिर होत आहे, व्हायचं बंद होत आहे, नंतर व्हायला चालू होतं, पण ते आपलं प्रारब्ध लागते त्याला. मग आज विसरून या आदोगमन व्हायचं बंद झालं आणि त्या भरताच्या भक्तीमध्ये एक कोणी सजना निववी देऊनी जीवन पापी म्हणून उपेक्षण न करीचा. आपल्यामध्ये भेद आहे, आपल्यामध्ये भेद आहे, पण त्या पाण्यामध्ये भेद नाहीये. कावळा, घार, गिदाड, गाय, उंट, बैल, शेळी, अलीकडे अजून सांगू का मुंबडी आहे, मुंबडी आहे, कारण आता त्याच्यावर प्रभाव आहे चाललेला सगळा. मग ते पाणी ही चांगलं नाही, ही वाईट आहे, सज्जनेचे मालकरीची, त्यालाच मी पिऊ देणार नाही, बाकी त्याला पिऊ देणार नाही. का गायीची तृष्णा हरू, व्याघ्रा विष होणी मारू, हे नेण्याची गा करू, तोय जैसे तेजासी होताच संगते, आकर्षण दहावशक्ती स्वयंप्रकाश सर्वभूते, त्रिजगती मादे. तेज आहे तुमच्यामध्ये, तेज आहे माझ्यामध्ये, तेज आहे, हे जठराग्नीमध्ये आहे. ते जठराग्नी जर तेज नसो तर आपलं अन्न पचणार नाही. डोळ्यामध्ये असणार सूर्यदेवता जर असेल तर आपल्याला दिसते, सूर्यदेवता नसेल तर आंधळ म्हणावं लागते, जास्त विस्तार नाहीये. मग तेजाशी दहाकता, त्यानं दहाकपणा सोडला. कशामुळे सोडला? संतांच्या संगतीमुळे, साधूच्या संगतीमुळे आणि चंद्राच्या प्रकाशासारखा प्रकाश जिथे बनला गेले. कारण आपल्याकडून तिथे असणारा त्रास होऊ नये, म्हणजे साधूचे ज्याने प्रकाशले निजग्रही त्यासी प्रकाशा उणे नाही, बारका चोरू आल्या पायी प्रकाश त्यासई तैसा. उदाहरण दिले, इथं वाड्यामध्ये समय अजून तेवती आहे, इथं लाईट आहे. मग लाईट म्हणली का किंवा ते समय म्हटली का, इथं सगळे साधूचे काही दुर्जन आहेत, मग त्यांना प्रकाश मी देणार नाही. साधवाला, सज्जनाला, ज्या कर्म करणारा कोणी जरी आला तो समानतेनं प्रकाश देणार आहे. मग तो जसा समानतेनं प्रकाश देतोय, आपल्यामध्ये काही फरक आहे का? आपण हे द्यायला पाहिजे. नाही नाही, यांना काही जमतच नाही, यांना काय करायचं नाही का, ते समानातीच आहे. करावा तिकडे नाही जायचं आपल्याला. वायू सत्संगाला दलाव चंचलत्वा फुले विसरला, ईश्वरा भेटो आला निसळ झाला निजरूपे. वाऱ्याने देखील चंचलपणा शोधलेला योगेश्वर मूर्ती असणारा भरतराज आणि त्या भरतराजाला भेटणारा सूक्ष्म तत्वामध्ये बस आपल्याला कळत नाही. वारं पण झाड जर हल्लं म्हणजे असणारा पडदा जर हल्ला तर कळतंय की वारं सुटलंय, एरडी असणारं कळत नाहीये. मग तो असणाऱ्या वाऱ्याने स्वतःचा चंचलपणा तिथे सोडला आणि तुमच्या आमच्या जीवनामधला चंचलपणा घालवल्यानंतर स्थिरपणा येणार आहे. हा स्थिरपणा आल्यानंतरच याची संगती लागणार आहे. अशा संगती लागणार आहे. सर्वदेही पर्यासक्त नव्हे काही, श्वास दुर्वासा न मने काय, निसंग पाहे विचरत. संतांच्या संगती मनोमार्ग गती 11वा श्रीपती येणे म्हणते. या पंथामध्ये आल्यानंतर त्या भगवंताला आकलन करण्याची ताकद तुमच्या आमच्या जीवामध्ये आहे. ती ताकद भरतराजानं रामचंद्राचं नामस्मरण करून प्राप्त केलेली आहे. मग चंचलत्व वाऱ्याने देखील असणार सोड. आपल्या हवा नाही का, आणि हवा नसलेलं आपण जगताल का? नाही जगता. ध्रुव बाळानं वडली होती ना, हवा सोडलीच नाही. सगळ्याचे पोट ब्रह्मदेवापर्यंत भोगले ना. ज्यावेळेस असणाऱ्या भगवंताने त्या दृष्टी दिली, भेट दिली, त्यावेळेस ते असणारं सगळे उलगडले, संपलं असतं सगळं जग. मग तो असणारा आत्मसाक्षीत्वाच्या अवस्थेमध्ये
सोडून दिलं आणि एक ऐक्य स्वरूपाच्या ठिकाणी आत्मतत्वाच्या ठिकाणी एकरूप जिथे झालेलं आहे. बोला. संगाला आकाश कुपोने ने पै कोणा विसृणिया निरावकाश विरक्त उदासा सर्वत्र याच्या अंदर आकाश तत्व आपल्यामध्ये सुद्धा आहे. आता सगळेच नावं सांगत नाहीये. पोटामध्ये आहे, कमरेच्या ठिकाणी आहे, छातीमध्ये आहे, घाटीच्या ठिकाणी आहे, डोक्यामध्ये आहे. अलीकडच्या भाषेमध्ये सांगतो, मलाच कळत नाही. रानगटी माणूस आहे, मलाच कळत नाही. ते तत्वाकडे जायचं. रानगटी भाषेमध्ये सांगतो. मग ते तत्व, ती पोकळी, ती आकाश कुणाला थुकलं का? मग याच्यामध्ये आहे ना. आणि ते जर नसतं तर आपल्याला खायची गरजच नव्हती. खायची गरजच. पोकळी ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस आपण पाणी पितो, त्यावेळेस आपण जेवण करतो. मग हे आकाश तत्व ते खुपो नेणे पै कोणाशी, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जो जीव आणखीन आहे त्याला कोणी त्रास दिला का? कशाला नाहीये. म्हणून समता, समानता आणि त्याच्या माध्यमामधून सिद्धता ही कोणी भरत राजाने करून दाखवली आहे. उष्ण प्रजन्य धारी नलिंबे एकही विकारी सत्संग थोरी आता माध्यम आहे. आता पाऊस पडला म्हणजे आकाश बोल होतंय का? नाही. मग कुणाचं माध्यम आहे? संताचं. संत कोण? भरतराज. एकही नवीन लिंबे विकारी. मग संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर विकाराचं मात्र करायचे, त्यांना जाळून टाकायचे किंवा घालवायचे. मग याच्यासाठी संतांच्या संगतीमध्ये जावं लागते. भरत राजाने आत्मतत्वाच्या ठिकाणी हे विकार घालवल्या गेले. याच्यामुळं हे आकाश तत्वाला देखील या शरीराच्या ठिकाणी वाव मिळाला, त्याला देखील समाधान मिळालं. आजीबाईले संत श्रीराम भजनी निरत धन्य भक्ती प्रतापे भरत सौभाग्यवंत नांदत. एकच होता भरतराज. एका भरतामुळे जिथे पशु होता, पक्षी होती, घाल होती, मुंगळा होता, मुंगी होती, गावडळ भाषा आहे. मुंगळा होता, मुंगी होती, आई होती, झाड होते, काय एक नव्हतं. काय एक सृष्टी त्याच्या ठिकाणी नाहीये. पण एका भरताच्या संगतीमुळं आवडीचे सगळेचे सगळे रामरूपामध्ये चालले झाले. का झाले? एक माध्यम आहे. ज्ञानेश्वर जर महाराज जन्माला आले नसते तर आपल्याला ज्ञानेश्वरी वाचायला मिळाली नसते. तुकाराम महाराज जर असणार जन्माला आले नसते तर तुकाराम गाथा आपल्याला वाचायला मिळाली नसती. नामदेव महाराज जर जन्माला आले नसते तर नामदेव गाथा आपल्याला ऐकायला मिळाली, वाचायला मिळाली नसती. मग एक आहे. आता सांगा शेर का एक, मुर्गे के 50 असावा जीवनामध्ये. आणि एकाचीच भक्ती करा. जड चेतन द्याचा जो उद्धार करताय त्या परमेश्वराला शरण. कोणी नवतीही नवासा श्रीराम भजने उल्लासा सावकाश नांदत. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. दुःख नाही, दारिद्र्य नाही, दैन्य नाही, मोह नाही, ममता नाही, आसक्ती नाहीये. का? एका तत्वाच्या ठिकाणी लीन झाल्यामुळं या 3.5 हाताच्या देहामधलं सगळंच्या सगळं पळून गेलेलं आहे. मग दुःखीत नाही कोणी, दारिद्र्य नाही, किंवा त्याच्यामध्ये विभाजन कुठल्या प्रकारचं न झाल्यामुळं एक तत्वाच्या ठिकाणी, एक रूपाच्या ठिकाणी सर्वच्या सर्व त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी लीन झालेले आहेत. एक मोहरा करणे अक्षराचे खरे आणे, जैसे देणे तैसे घेणे, कोणाही ऊने असे ना. व्यापार आहे, रामनामाचा व्यापार आहे. दलिता कांडिता जीविता गे बाह्य राम वेळोवेळा आम्ही गाऊ बोलले. किंवा सकाळच्या प्रहरी उठल्याबरोबर एकदा रामराम म्हटलं की समोरचाही रामराम म्हणतोय, समोरचाही रामराम म्हणतोय. मग तिथलचा व्यापार म्हणजे व्यवहार आहे. कोणता? पैशाचा व्यवहार नाहीये, कर्माचा व्यवहार नाही, धर्माचा व्यवहार चाललाय. राम म्हणलं की राम, कृष्ण म्हटलं की कृष्ण, अनंतेश्वर भगवान म्हणलं की अनंतेश्वर भगवान म्हणले की अनंतेश्वर भगवान. हा व्यवहार आहे. आणि हा व्यवहार आपल्या जीवनामध्ये उतरवायचा आहे. भेद नको आहे. अद्वैत ब्रह्माच्या ठिकाणी असणार. राम म्हटलं की रामच म्हणायचे. बोला. एकची वस्तू देता घेता एका बोलाची कथा, एका वाचून सर्वता तुझी वार्ता. दुजी वार्ता, दुसरी वार्ता नाहीये. दुजी म्हटलं की द्वैत आलं, द्वैत म्हटलं की अधोगतीकडे गेलं. दुजी वार्ता द्वैत नाहीच आहे. मग हे द्वैत आपल्या जीवनामधलं जर घालवायचं असेल
तर रामाने घालवा लागेल, शंकर भगवंताच्या नावाने घालवा लागेल, कृष्ण भगवंताच्या नावाने घालवा लागेल. हे द्वैत घालवायचे आहे. आणि देवे दिला देव भजन करण्यासाठी त्या परमेश्वरानं पण आला. कर्म भिन्न जिथे असणार झाल्याशिवाय राहत नाहीये. आणि एकदा जर हा दलाल, अलीकडच्या भाषेमध्ये अजून सांगतो, संशय एकदा जर ह्या घरात शिरला ना, घराचं वाटोळ करते, पती पत्नीचं वाटोळ करते, परमार्थाचं वाटोळ करते. मला अभंग येत त्याची उडी पडे, सर्वस्वेची जीवित उडे, काही उपाय न चले, पुढे पडे रोकडे अनर्थे. पडे रोकडे अनर्थे. हा द्वेष जर घुसला, संशय जर घुसला, तर आपल्या संसाराचं वाटोळ, कर्माचं वाटोळ, धर्माचं वाटोळ, आचरणाचं वाटोळ आणि परमार्थाचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही का? संशय. मग संशयाची श्रेणी छेदीची ना, त्याला छेदन करायचं जर असेल तर फक्त एक राम नाम आहे. बोला. मंगळू नंद भाषा सवैक निवडू पाय, कसा प्राणिया न कळे ससा दलालायसा द्वेता. दलाल आयसा द्वेताचा. बाजारातला दलाल नाहीये, घरात दलाल आहे, दारात दलाल आहे, परमार्थात दलाल आहे, बाजारामध्ये दलाल आहे. दलाल कुठं नाहीये. संशय आला नाही, त्याला असं करायला पाहिजे, हा दलालच आहे. हो, हा दलालच आहे. घालवा. भरत नगरी लोक चतुर स्वयं उद्यमी, एकांग विरोधाद्वेताचा संचार प्रति सत्वर छेदे. बघा, भरताच्या नंदीग्रामामध्ये एकांग वीर जिथे होते, कसे राम तर रामच, पण आपली जिथे असणार ही असणारी शक्ती किती? 7 अध्यायाची. वाराचे दिवस किती? 7. मग 7 दिवसात तुम्ही आम्ही जाणार आहेत ना. एवढं कशाला 8 तास पाहिजे? हो, हाय कुणाचा भरोसा नाही. मी वर्षभर जागणार आहे नाही. क्षणभंगूर नाही भरोसा नाही ना. मग अंतःकरणाच्या ठिकाणचे द्वैत घालवा. ज्या वेळेस असणारा द्वैत घालवतात त्यावेळेस या शरीरातल्या कार्याची सिद्धता झाल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत कार्याची सिद्धता होणार नाही. मग साधन कोणतंही वापरा, कुठलंही जिथे वापरा, पण अंतःकरणामध्ये द्वैत दलाल जर असेल तर कार्य सिद्धीला जिथे जाणार नाहीये. एक बुद्धिमाये साकळी सगळी आकाशा द्वैताची ते तपोन दशा परम परेशा. बघा, व्यापारी होता, रामनामाचा व्यापारी जिथे असणारे व्यापार करणारे होते, पण जिथे असणारा परेशा म्हणजे परेच्या पलीकडे वास्तव्य करणारा जो परमात्मा, त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी एकूण झालेले असतात. आठवटिया चौबारे कथा कीर्तन चौपेरे गाता राम कीर्ती गजरे अंबर झरे तुषार. सांगा आठवटिया चौबारे. बाजारामध्ये राम, रस्त्यावर राम. आता जिथे 4 रस्ते मिळतात ना, त्याला चव्हाटा म्हटल्या गेलेला आहे. त्या चव्हाटीवर गप्पा इकडच्या तिकडच्या मारण्याच्या ऐवजी हे असलं केलं, त्यानं तसलं केलं. हाटवटी या चौबारे. तिथे जिथे रामाचंच असणार काय होतं? नामस्मरण होतं. आनंद भरताच्या मनी गेले शून्यत्व बुडवणे, चैतन्य घन होणे निर्विकार जने. विकार शरीरामध्ये नाहीये. जिथे असणारे चिरा अवस्थेच्या ठिकाणी असणारे चैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी भरतराज नटल्या गेलेले आहेत. कारण विकार संपले, चैतन्य स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे. आत्मस्थितीच्या ठिकाणी रूप जिथे झालेली ही भरताची अवस्था आणखी आहे. बोल. राम नामे कल्लोळे गगना उगेची महुरले मोक्ष फळी लगडून आले ऐक्य झाले हरिराम. तुम्ही दरीमध्ये जा आणि त्या राम म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, पांडुरंग म्हणा, तो प्रतिध्वनी आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीये. मग ज्यावेळेस असणाऱ्या भरतानं नामाचा उच्चार केला, सात्विक अवस्थेमधून सात्विक कर्मामधून उच्चार केला, त्यावेळेस ते शब्द त्याला ऐकू गेले. हे शब्द असणारे आकाशापर्यंत गेलेले आहेत. आपण जे बोलतो ना, ह्याचे वलय तयार होतात आणि हे वलय पूर्ण ब्रह्मांडामध्ये भ्रमण करतात. माझ्या पदरचं नाही सांगणार, शास्त्रज्ञाच्या पाठीमागे लागलेले शोध घेण्यासाठी, पण त्याला अजून लागलेला नाही. आज काय बोलू, 100 वर्षाला सुद्धा त्याचं अनुमान प्रमाणानं करता येते. पण ते असणार काय झालं? संगती भरताची. आकाश तत्व किती अंतरावर आहे तिथपर्यंत वलय गेले. आता ते वलय रामनामा किती गेल्यामुळं काय झालं? तुषारे म्हणजे पाऊस द्रवरूप असणारा द्रवरूपता निर्माण झाली. मग ते मोक्ष फळ, आपण केलेलं कर्म. मग आता 2 प्रकारचं असेल, जसं जसं केलं असेल त्या प्रकारचं. मग सात्विक कर्म जर आपण केलेलं असेल तर म्हणजे स्वर्ग,
यालाच मोक्ष म्हणायचे, तेच फळे म्हणायचे. मग सत्कर्मानं कर्म केल्यानंतर मोक्ष फळ मिळते. हे असणारं भरतानं स्वतःच्या आचरणानं भावानं दाखवून दिलं. बोला देखता नगर वृत्तांत कपी स्वानंदे टुल्लत पुढे देखिला भरत अति विस्मिता स्वय झाला. बघा दोन आहेत, दोन जातीचे म्हणायला काही हरकत नाहीये, पण एक तत्वामध्ये अडकल्या गेलेले आहेत. दोन जातीचे आहेत पण एका तत्वामध्ये अडकल्या गेले. आणि ते भरताची स्थिती गती वृत्ती हे हनुमानजीने जिथे पाहिल्यामुळं हनुमानजीला आता नवल वाटलं. हनुमानजीला नवल वाटलं कारण प्रत्येक असणाऱ्या चराचरात्मक नदीच्या ठिकाणी एकरूप असणाऱ्या निरीक्षण करू लागलेलं आहे. नवल वाटलेलं हनुमानजीला. कलांबर तापस वेशी मनोहर राजीव लोचन श्याम सुंदराती मनोहर संशय निर्माण झाला. रामचंद्राच्या सादृश्य स्वरूप जिथे भरताचं बघितलं हनुमान प्रमाणानं चाललं नाही. आता अध्यात्म दृष्टीनं पाहायचा प्रयत्न केला तर हनुमानजीला कळलं नाही का भरत आहे का राम आहे सगळं कळलं, पण आपल्यासाठी सांगितले. सादृश्य वृत्तीने जिथे पाहिलं ठाण मान गुण लक्षण उंची सगळं काही यथास्थित रामचंद्राच्या स्वरूपासारखं स्वरूप मिळेल अशा प्रकारचं हनुमानजीनं पाहिलं. याच्यानंतर पुढच्या कशा प्रकारची कथा पुढचे वाचक सूचक सांगतील. जय हरी. पुंडलिकावर जय विठ्ठल श्री देव तुकाराम रामकृष्ण हरे. पुंडलिकावर जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान रामचंद्र महाराज की जय. कपिवर्य मारुद्र हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. प्रभु रामचंद्राय नमः. राम जगाची उत्पत्ती राम जगाची स्थिती गती राम जगाची विश्रांती मूर्ती श्रीराम. संत करते श्री संत गावोबा कथा या ठिकाणी सांगतायत. भगवान श्री रामचंद्र या रामामुळे जगाची उत्पत्ती आहे. रामामुळे जीव जिवंत आहे. रामामुळे प्राण्याचा श्वास होतो. सर्वस्व असणारा श्रीराम आहे असं सांगतात. मनोनी बांधिला कृष्णाचारू पाठविलांग अति चतुर बोलता. भगवान रामचंद्राने विचार केला निरपराध आहे आणि निरपराधाला का मारायचं. अपराध राजा रावणाचा एकट्याचाच आहे. म्हणून शिष्टाईसाठी अंगदाला पाठवला. अंगद अतिशय हुशार होता, चतुर होता, बोलका होता. काय झालं केले शिकविला लंकापती मगमाने दुःखाची केली शांती राक्षसा. राजा रावणाच्या समोर गेला आणि अंगदानं रावणाला सांगितलं, अनेक प्रकारे सांगितलं. युद्धकांडाच्या 7व्या अध्यायामध्ये विषय आहे. तेने शिकविला बहुतरी अनेक प्रकारे सांगितलं, पण राजा रावणानं ऐकलं नाही. युद्ध झाले घोरंदर मंत्री प्रस्तादी महोदर इंद्रजितादी महावीर कुमरे कुमर मारिल. आणि मग राजा रावणानं ऐकलं नाही म्हणून रामाला राग आला आणि मग भयंकर अशा प्रकारचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये मुलं मारली, प्रधान मारली, प्रधानाची मुलं मारली. सर्वस्व माझं संपलं अशा प्रकारे हनुमंत सांगू लागले. महाबाहू कुंभकर्ण
कुंभकर्ण, त्या कुंभकर्णाला भगवान श्रीरामचंद्राने मारलं. पण कसं? आधी नाक कान कापून मग असणारा त्याचं मुंड झाडाच्या वेगळं केला असं सांगतात. बंधू पुत्राचे दुःख भारी, दहाई मुखी संत करी, रावणा दुर्दशा थोरी, सुरासुनी धाकत्याचा. आणि मग भावाचं आणि पोराचं दुःख राजा रावणाला होतं. आणि मग रावणाला भयंकर राग आला. कुणाचा? त्या असणाऱ्या लक्ष्मणाचा आला, रामाचा आला. ज्या रावणाचा आचरण होता त्या रावणाची एवढी दुर्दशा झाली म्हणतात. दुःखारंभला भोवता अतुर्बळी हा रघुनाथा, माझे काही नचले मता, तात खात करकरा. राजा रावणाला दुःख झालं महाराज. तळमळू लागला, आरंभळू लागला. कारण त्याला माहितीये आता रामासमोर माझं काहीच चालत नाहीये. दात खाऊ लागला आणि रागाच्या आवेशामध्ये काय करू लागला. आदत वीर कुंभकर्ण, रानबारी लावी धोनी बाण, इंद्रजित महावीर दारू, स्वामित्रला नदीवतीला. राजा रावणाने विचार केला काय काय करायचं. त्या असणाऱ्या रामानं आदाट असणाऱ्या कुंभकर्णाला मारलं, एकाच बाणामध्ये मारलं. माझा असणारा लाडका इंद्रजितचा, त्या इंद्रजिताला लक्ष्मणाने मारलं. दुःख करू लागला. प्रधान मारिल्या सैन्य सेना गेले, विकुलीला काय कराव रणी नागल रघुनाथ. रावण विचार करू लागला. सैन्य मेलं, प्रधान मेली, मुलं मेली, आता फक्त एकटा राहिलोय आणि मी एकट्याने काय करावं. त्या रामापुढे माझं काहीच चालत नाही. रणांगणामध्ये राम मला ऐकत नाही. दात करकरा खाता राजे कोणी हात खुरिता, शक्ती अद्भुत उचलली. मग राजा रावणाला रामाचा भयंकर राग आला. कर 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 दात खाऊ लागला, डोळा आरक्त करू लागला. ज्यावेळेस काहीच चालना त्यावेळेस अद्भुत अशा प्रकारची शक्ती रावणानं हातामध्ये घेतली. शरणांगत मारू आपण त्या सांगती रहे प्राण, लक्ष्मणिया विभीषण शक्तिदान हरितली. रावणाने विचार केला राम आपल्याला ऐकत नाही, लक्ष्मणही ऐकत नाही, मग कुणाला मारायचं. शरणांगत मारू आपण. यांना शरण गेलेला विभीषण, त्या विभीषणालाच मारू. आणि शरणांगत जर मेला तर त्याच्यासाठी दोघही मरतीला, म्हणून विभीषणाला लक्ष केला आणि अद्भुत अशा प्रकारची शक्ती विभीषणावरती सोडली. पुढे की लक्ष्मण धावीनला, पाठीशी शरणांगता घातला, शतदा शक्ती छेदून ठेला, गारा तुला स्वामित्र. विभीषणावर शक्ती येत असताना लक्ष्मणानं पाहिलं विभीषण आपल्याला शरण आलेला आहे, म्हणून विभीषणाला पाठीशी घातली आणि शक्ती आकाशामध्ये उडवली. 100 तुकडे शक्तीचे करून टाकले. मंत्री खिलातील होती
दिशे विचारून चित्ती आली का कुलती स्वामित्रा त्या ब्रह्मशक्तीनं विचार केला आपल्याला मंत्राने खिळलंय पाठीमागे गेलो तर राजा रावण दंड करेल पुढे पुरुषार्थ करता येत नाही पुढे लक्ष्मण आहे काय करावं म्हणून लक्ष्मणाला शक्ती शरण आली मदचिल्या मंत्रुला श्रीनमाची अंगवला मागे सरता दंड संपूर्ण मद करील शक्ती लक्ष्मणाच्या समोर आली लक्ष्मणाला काकुलती आली आणि शक्तीनं बोलायला सुरुवात केली मला मंत्राने क्षीण केलंय माझी ताकद संपवली पण जर पाठीमाग गेले तर राजा रावण दंड करेल तुम्ही शरणांगता शरण्य आहे म्हणून तुमच्या चरणाजवळ आले मला हृदयामध्ये जागा द्यावी मनवून तुझं मी आले शरण तू शरणांगता शरण उपेक्षावे मज लागून कन्या पूर्ण मी तुझी शक्तीनं सांगितलं मला पाठीमाग जाता येत नाही राजा रावण दंड करेल आणि तुम्ही शरणांगताला शरण देणारे शरणांगती आहे म्हणून मी तुमच्या चरणाजवळ आले मला मुलगी समजा तुमची आणि मुलगी म्हणून स्वीकार करा शक्ती बोलू लागली कन्या भूमी शरण झाली देणे अत्यंत कुमारी स्वामित्र शरणांगता माऊली अंगीकारिणी ब्रह्मशक्ती आणि लक्ष्मणाने विचार केला पुढची शक्ती आहे आणि मुलगी म्हणून शरण आली म्हणून लक्ष्मणाला दया आली अंतःकरणामध्ये आणि आपल्या हृदयावरती शक्तीला जागा दिली कन्या झाली उपाहता जनक तिसी अंगीकारित स्वामित्र अत्यंत कृपा भरिता तारा देत निजार आपली मुलगी पाहिल्यानंतर वडिलांना त्या ठिकाणी असणारा आनंद होतो आणि वडील मुलीला आलिंगन देतात तशा पद्धतीनं असणाऱ्या त्या शक्तीला लक्ष्मणाने आपल्या हृदयामध्ये जागा दिली तरी जगी होईल उपहासी ब्रह्मवर दये शक्तीसी राम रामासी जपुले लक्ष्मणाने विचार केला या शक्तीचा जर मी तिरस्कार केला तर जगामध्ये अपयश होईल आणि ब्राह्मण आपल्याला पूज्य आहे म्हणून ब्राह्मणाच्या वरदानासाठी ब्रह्मदेवाच्या वरदानासाठी शक्तीला हृदयामध्ये जागा दिली वचन उपेक्षिता पूर्ण पजेव पैसेल माता वतीन तरी शरणांगता कर्यानरता माझा लक्ष्मणाने विचार केला ब्राह्मणाचं वचन आहे आणि ब्राह्मणाच्या वचनाचं उल्लंघन केलं तर जगामध्ये अपयश होणार आहे राम दुःखी होणार आहे म्हणून असणाऱ्या शक्तीला आपल्या हृदयामध्ये जागा दिली